हे आहे, चालेल. पण आम्ही याच्यावर विचार करतो. आम्ही याच्यावरती विचार करतो, पण हे परवडणार नाही आम्हाला. कसं परवडणार नाही? हे 5% मराठा याच्यातून राहतोय, याच्यातून 5% मराठा राहतोय. त्याला कुणी अंगावर घ्यायचं? मी? हा, मग बघा, समितीनं सांगितलेली लोकसंख्येवरच बोलतो मी. आमचं मत तर 40% पेक्षाही जास्त आहे. परंतु जर समितीनं एक 10 वर्षापूर्वी सांगितलंय 34% मराठा, 17 दोन्ही 34, याच्यात 5% ते 6% आरक्षण कमी पडतंय. म्हणजे किमान 1.5 कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी? मी. दुसरी गोष्ट, तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर, दुसरी गोष्ट, त्यांच्यावर अन्याय का? सगळ्या मराठ्यांना का नको? एक बघा, अभ्यासक म्हणून बोलतो मी आज तुमच्याशी. आमच्या अर्ध्या मराठ्यावर अन्याय का? तुमचा फॉर्म्युला अर्ध्या मराठ्याला आरक्षण देतो, अर्ध्याला देत नाही. 100% मराठ्यांना आरक्षण नाही ना, ते याच्यात कसं बसल? नाही ना बसल. याच्यात नाही. हा, मी याच्याबद्दल बोलतोय, मी कागदावर बोलतो. याच्यावर मराठा बसत नाही. तुमच्यात दुसरं काही डोक्यात असं ठीक आहे, पण याच्यात मराठा बसत नाही. त्यामुळं मला हे का मान्य नाही? हे तर याच्यात सगळा मराठा बसत नाही. आणि मी मराठ्यावर अन्याय नाही करू शकत, कारण माझे बाप ते आहेत, मी त्यांचे लेकरू आहे, आणि मी त्यांच्याशी गद्दारी करू शकत नाही. पाहिजे तर सगळ्या मराठ्याला पाहिजे, नसता संघर्ष सुरू आहे. ह्या फॉर्म्युल्यात आम्ही बसत नाही. दुसरं काय असू शकतं तुमच्याकडे तर ठीक आहे, मग त्याबद्दल ठीक आहे. याच्यात 100% मराठा आहेत. तुम्ही म्हणताय ना, तुम्ही तर 1.5 कोटी मागे राहतील. माझं म्हणणं आहे, मी तर परत सांगू दुसऱ्या शब्दात, माझं म्हणणं आहे की 100% मराठा हे ओबीसी तत्सम म्हणून येथील. तो GR मी आणलाय सोबत, तुम्हाला दाखवू का? अरे तत्सम मध्ये ठीक आहे. नाही, वाचलाय मी, ते बघितलाय तो पण. हो, मी तो पण वाचलाय ना, मी तो पण वाचलाय. हेच आत्ताचा मूळ ज्वलंत प्रश्न काय आता, की समाजानं उठाव केलेला आहे. मराठा समाज, मराठा आणि कुणबी एक आहे. जवळपास गॅजेट तर आहेतच. तुम्हाला त्याच्यावर विश्वास नका ठेवायचा तर नका ठेवू. आता 54 लाख नोंदी सापडल्यात, तुम्हीच म्हणताय सरकार म्हणून. तर मग आता पुरावे पाहिजेत का तुम्हाला? मराठा कुणबीची एक, याच्या पलीकडचा तिसरा पर्याय सांगतो. सरसकट शब्द याचा बाऊ काही ओबीसी नेत्यांना केला. बाऊ काय केलाय? 5 कोटी मराठे आत येणार आहेत, 5 कोटी मराठे आत येणार आहेत, आपल्याला काहीच राहणार नाही. अरे बाबा हो, तुम्ही ओबीसीचे नेते आहेत, सगळेच आपलून सुद्धा सगळे एकत्र आहेत. तुम्ही असं सांगायला पाहिजे ओबीसी बांधवांना की सगळे आत नाही येणार, कारण ऑलरेडीच विदर्भातले मराठे आरक्षणात गेलेत, खानदेशचे मराठे आरक्षणात गेलेत, पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास 60% मराठे आरक्षणात गेलेत ओबीसी आरक्षणात. कोकणचा पठार भाग सुद्धा सगळा आरक्षणात गेलाय. खाली मराठे राहिले कोण? मराठवाडा आणि 2 उर्वरित महाराष्ट्रातले काही जिल्हे. हे का पटून सांगत नाहीत? सामान्य ओबीसी बांधवांना असं वाटतं खरं आहे आपला नेता म्हणतो 5 कोटी मराठे आत येणार आहेत, आपल्याला काहीच राहणार नाही. खरं बोला ना, खरं सांगा त्यांना. तुमच्या राजकीय फायद्यासाठी कशाला खोटं सांगता? मग जर आता मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तरी तुम्ही म्हणता त्यांना ओबीसीत घेऊ नका. ही भावना सामान्य नेत्यांबद्दल बोलतोय, तुमच्या ओबीसीच्या काही नेत्यांबद्दल, की तुम्ही जर असं बोलताय की घेऊ नका नोंदी सापडून, म्हणून तुम्ही हुशार नाहीत असं सामान्य ओबीसी बांधवांना आता ठरवलंय. सामान्य लोकांनी ठरवलंय गावखेड्यातल्या, की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षणात घेतलं पाहिजे. आपल्या नेत्यांनी गप्प बसलं पाहिजे. हा, जर मराठ्यांच्या नोंदी नसत्या तर आपण मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ दिलं नसतं. पण त्यांच्या नोंदी सापडल्या म्हणल्यावर ती ओबीसी ते द्यावं. विनाकारण भांडण कशाला आपले नेते विकत घेतात, असं गावखेड्यात चर्चा सुरू आहे. आपले नेते कशामुळे भांडण विकत घ्यायला लागलेत आणि आंदोलन विरोधात करायला लागलेत मराठ्यांचे? रोज आपल्याला एकत्र राहायचंय, एकत्र लग्नाला जातो, आपण एकमेकाला पाणी देतो, एकमेकाच्या मौतीला सुद्धा आपल्याला खांदा द्यायला लागतो, आपण चटणी मीठ एकमेकाला देतोय. आणि एक दिवस राजकारण करणार येणार आणि हा राजकारणी मनुष्य बोलून चालून हे सामान्य ओबीसी बांधवांवर तुमच्यासारख्या नेत्यांपुढे नसतेच बोलत. आम्हाला गावखेड्यात बोलतात सामान्य लोक, ते म्हणतात हे काय आम्हाला काय त्याला मेटायला पैसे देतो का? एवढं राजकारण करतो, एवढं राजकारणी मनुष्य हे 2 दिवस येणं तुमच्यात आमच्या देण भांडण लावून वरवरच चाललंय. खाली एकदम साबीद आहे ओबीसी बांधव आणि मराठा बांधव. गाव लेवलवर सामान्य एकत्र येत आम्ही आत्ताही. पण आता त्याच्या पलीकडे जाऊन हे तुमचं ठीक आहे, तुमची मांडणी. माझं काय म्हणणं आहे, 100% मराठ्यांना आपण ओबीसी म्हणून तत्सम म्हणून घेऊ शकतो, कायद्याने घेऊ शकतो. असं नाही की हरिभाऊ राठोड सांगतो म्हणून. बरोबर. तर ते आणि तुम्हाला माहिती आहे का,
की बंजारा म्हटल्यानंतर मी लमाण आहे समजून, लमाण असला तरी बंजाराच आहे, धाडी धाल्या वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखल्या जातो. तर तो धनगर आणखी आहे हटकर, काही म्हटलं तरी तो मेन धनगरच आहे. म्हणून असंच आपण लेवा पाटील, पाटीदार, कुणबी, मराठा नुसतं मराठा असलं तरी तो तत्सम होतो आणि तो ऑटोमॅटिक ओबीसी होतो. त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे, आणि तो गव्हर्नमेंटला अधिकार आहे, त्याच्याबद्दलच मी तुम्हाला ते दाखवणार होतो की माझ्या तुम्ही म्हणाला की बघितले तुम्ही, तुम्हाला दाखवायची गरज नाही ना. बघितलेलं की दाखवा पण मी बघितलेलं पण आहे ना. मग तेच काय दाखवायचं काय तुम्हाला. नाही मी बघितलेलं आहे, वाचलेलं पण. हा वाचलं. आणि मी पाठवलं होतं व्हॉट्सअपवर कोणाला तरी, सांगितलं होतं की साहेबांना द्या दाखवा तुम्ही काय. मग तुम्ही बघितलं तर तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला सांगतो.